सध्या देशात सायबर क्राईमच्या घटना वाढल्यात. तशातच गुजरातमध्ये ही जी घटना घडली त्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला. गुजरातमधल्या राजकोट सोबत दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये देखील या घटनेचा प्रभाव दिसून आला. आणि यात सामान्य गोष्ट म्हणजे ती आहे डिफॉल्ट पासवर्ड. सोबतच या घटनेत महाराष्ट्राची 2 मुलं समाविष्ट आहेत अशी बातमी समोर आली. ज्यामुळे ही गोष्ट महाराष्ट्रासाठी आणि सोबतच त्या 2 तरुणांच्या घरच्यांसाठी लाजिरवाणी असं दिसून येत आहे. प्रकरण काय घडलं की काही हॅकर्सने मिळून देशातल्या मुख्य शहरांमधल्या रुग्णालयात लागलेले सीसीटीव्ही कॅमेरा हॅक केले आणि त्यातले काही फुटेज त्यांनी अश्लील व्हिडिओजच्या साईटवर अपलोड केले. त्यामुळे अनेक जण या प्रकरणाला बळी पडले. काय आहे नेमकं प्रकरण? कशा पद्धतीने त्यांनी सीसीटीव्ही हॅक केले? प्रकरणात कोण कोण सामील आहेत? या प्रकरणाचा महाराष्ट्र कनेक्शन काय आणि प्रशासन यावर काय ऍक्शन घेत आहे? हे सगळे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर त्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. आता मुळात डिफॉल्ट पासवर्ड ही संकल्पना म्हणजे ज्यावेळी आपण एखादी तांत्रिक वस्तू विकत घेतो, म्हणजे सीसीटीव्ही, मोबाईल, लॅपटॉप या सगळ्या गोष्टींना चालू करताना एक पासवर्ड असतो जो कंपनी ठरवून देते, जो बदलण्यासाठी आपल्याकडे अथॉरिटी असते. मात्र बऱ्याचदा काही लोक आळस करतात आणि तो पासवर्ड कंपनीने दिलेला आहे तोच वापरतात. आणि ही घटना त्याच डिफॉल्ट पासवर्डमुळे घडली असं म्हणायला हरकत नाही. तर गुजरातमधल्या राजकोट शहरात ही घटना घडली. एका प्रसूती रुग्णालयातला सीसीटीव्ही हॅक झाला आणि त्यातलं फुटेज पॉर्नोग्राफी वेबसाईटवर अपलोड करण्यात आलं. ऍडमिनिस्ट्रेटरचा लॉग इन पासवर्ड हॅक करून सीसीटीव्ही सिस्टम ओपन केलं आणि नेहमीप्रमाणे कंपनीचा डिफॉल्ट पासवर्ड admin123 यूज करून त्यातील फुटेज काढले गेले. आणि ही घटना फक्त गुजरात पुरती नसून तर देशभरातल्या सीसीटीव्ही फुटेजेस त्या हॅकर्सने हॅक केले, ज्यात 50,000 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लिप्स त्यांनी चोरल्या. महिलांचे कपडे बदलतानाचे आणि तपासणीचे व्हिडिओ सगळे लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्याचमुळे याची चर्चा देशभरात सुरू झाली. देशातल्या या घटनेमुळे मोठा धक्का बसला आणि हे सगळं एका बीकॉम केलेल्या तरुणाने केलं. साधारणतः हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही सिस्टम मध्ये 1 वर्षाचा डाटा उपलब्ध असतो. 1 वर्षानंतर तो डाटा हार्ड डिस्क मध्ये सेव्ह करून पुढच्या वर्षाचा डाटा सिस्टीम मध्ये अपलोड व्हायला सुरुवात होते. या हॅकर्सने जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंतचा सगळा डाटा म्हणजेच 50,000 पेक्षा जास्त क्लिप्स चोरल्या. जवळपास 80 सीसीटीव्ही डॅशबोर्ड त्यांनी हॅक केले आणि हे प्रकरण उघडायला सुरुवात झाली. ते मेगा एमबीबीएस आणि सीपी मोंडा सारख्या युट्यूब चॅनलवर अपलोड केल्यानंतर टेलिग्रामच्या वेगवेगळ्या ग्रुप्सवर ते फुटेज 700 ते 4000 पर्यंत विकले जात होते. पुणे, मुंबई, नाशिक, सुरत, अहमदाबाद, दिल्ली जवळपास देशातल्या 20 राज्यांमधले रुग्णालय, शाळा, कंपन्या, चित्रपटगृहे, कारखाने आणि अगदी खासगी घराचे सीसीटीव्ही फुटेज देखील त्यांनी चोरले. 2025च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या हॅकरला अटक झाली, पण जून पर्यंत हे चोरलेले फुटेजेस टेलिग्रामवरती उपलब्ध होते. हे प्रकरण तपासल्यानंतर देशातल्या 70% ठिकाणी फॅक्टरी मधून सेट झालेला admin123 सारख्या डिफॉल्ट पासवर्ड अजूनही वापरला जातो हे समजलं. जाणकारांनी याबद्दल चौकशी केल्यानंतर त्या हॅकरने ब्रूट फोर्स अटॅक नावाची पद्धत वापरली होती असं उघड झालं. यामध्ये एक प्रोग्राम किंवा एक बॉट वापरून पासवर्डचे सगळे संभाव्य कॉम्बिनेशन वापरून सिस्टम मध्ये प्रवेश करता येतो अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. आणि यात बीकॉम झालेला विद्यार्थी पारित धामेरिया हा आहे. सोबतच दुसरा आरोपी रोहित सिसोदिया जो मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा झालेला विद्यार्थी आहे. त्याने रिमोट व्ह्यूइंग टूलचा चुकीचा वापर करून हॉस्पिटलच्या कॅमेरा सिस्टम मध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवण्यासाठी पारितला मदत केली आणि हे कनेक्शन देशभरात पसरलेले आहे. राजकोटच्या ज्या मॅटर्निटी होम मधलं महिलांचं फुटेज लीक झालं त्याबद्दल तिथले डॉक्टर अमित अकबरी यांनी म्हटलं की रुग्णालयातील व्हिडिओ कसे व्हायरल झाले हे आम्हाला माहित नाही. आमचं सीसीटीव्ही सर्व्हर हॅक झाल्याचं दिसतंय, तरी पण हे का घडलं हे आम्हाला माहित नाही. आम्ही थेट पोलिसांना कळवलं. आता ही घटना घडली वर्षभरापूर्वी. जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 पर्यंत त्यांनी भरपूर डाटा स्वतःकडे जमा करून घेतला होता. आणि यात पकडले गेलेले 2 तरुण पारित आणि रोहित हे जरी असले तरी यात महाराष्ट्राचे लातूर जिल्ह्यातले 2 तरुण देखील समाविष्ट आहेत. या मुलांनीच याचं मार्केटिंग केलं आणि खरं तर या घटनेचे मास्टर माइंडच हे लातूरचे 2 मुलं आहेत असं समजतंय. पारित आणि रोहित सोबत हे दोघंही या मोठ्या सीसीटीव्ही स्कॅन्डल मध्ये असल्याची जशी माहिती पोलिसांना मिळाली तसं त्यांनी लगेचच दोघांना अटक केली. यात एक होता प्रज्वल तेली आणि दुसरा होता प्राज पाटील. हे दोघंही नीट शिकणारे विद्यार्थी आहे. मात्र प्रज्वल तेली या स्कॅमचा या घटनेचा मुख्य मेंदू असल्याचं देखील समोर आलं. म्हणजे प्रज्वल हा प्लॅन करायचा, त्याची मार्केटिंग करायचा, रोहित हा सीसीटीव्ही हॅक करण्यासाठी मदत करायचा, पारित ते हॅक करून फुटेजेस मिळवायचा आणि ते विकल्यानंतर जो काही पैसा येईल त्या सगळ्याचा हिशोब हा प्राज पाटील ठेवायचा. असं त्यांचं काम चालायचं. आणि आता तुम्हाला या दोघांचं म्हणजेच प्रज्वल आणि प्राज पाटीलचं वय ऐकल्यावरती तर धक्काच बसेल. हे दोघंही 20-21 वर्षाची मुलं आहेत जे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पारित आणि रोहित हे देखील काही फार मोठे किंवा लहान नाहीयेत, तर तेही त्याच वयाचे आहेत. पण त्यांनी हे कसं केलं तर आजकाल सगळ्यांनाच व्हीपीएन वापरून एखादी गोष्ट जी आपल्या देशात उपलब्ध नाही ती बाहेरच्या देशाचं नेटवर्क कनेक्ट करून घेता येते.
उदाहरणार्थ ज्यावेळी पबजी भारतामध्ये बॅन झाला होता त्यानंतर बऱ्याच तरुणांनी व्हीपीएन नेटवर्क कनेक्ट करून तो गेम खेळला. जे गाणे किंवा जे चित्रपट भारतात बॅन आहेत ते देखील व्हीपीएनच्या माध्यमातून आपल्याला डाउनलोड करता येतात. ज्यामुळे त्यांनी या व्हीपीएनचा वापर करून न्यूयॉर्क, स्वित्झर्लंड अशा कुठल्यातरी देशाचं नेटवर्क दाखवून पोलिसांना फसवलं. म्हणजे जो काही गुन्हा घडतोय त्याबद्दल जर सायबर अधिकाऱ्यांनी चौकशी जरी केली तरी त्यांना हॅक करणाऱ्याचं लोकेशन हे आंतरराष्ट्रीय दिसायचं. पण हे सगळं विद्यार्थी राजकोट, लातूर येथे बसून सगळा हा स्कॅम करत होते. पण फक्त 39 तासांमध्ये पोलिसांनी त्या मास्टर माइंडला पकडलं. आपले पोलीस कशा पद्धतीने आणि किती चांगलं काम करू शकतात हे याचं उदाहरण देशासमोर ठेवलं गेलं. पण आता याचा महाराष्ट्र कनेक्शन जे आहे म्हणजेच ते 2 आरोपी प्रज्वल तेली आणि प्राज पाटील या दोघांबद्दल आपण जाणून घेऊयात. तर प्रज्वल आहे लातूर जिल्ह्याचा. त्याचं वय 20-21 वर्ष असेल. 12वी झाल्यानंतर नीटच्या परीक्षेची तयारी करताना त्याने सोशल मीडियावरून हॅकिंग टिप्स घेतल्या आणि त्यातून त्याला ही कल्पना सुचली. घरची आर्थिक परिस्थिती बघून त्याने या मार्गावर यायचा निर्णय घेतला. प्रज्वल हा या सगळ्या घटनेचा मुख्य सूत्रधार म्हणायला हरकत नाही. कारण त्याने राजकोटच्या हॉस्पिटलमधलं सीसीटीव्ही फुटेज लातूरमध्ये बसून मिळवलं. लोकेशन रोमानियाचं दाखवलं. ब्रूट फोर्स अटॅक ही पद्धत वापरून त्याने सीसीटीव्ही फुटेज मिळवलं. ज्यात महिलांचे तपासणी, कपडे बदलतानाचे व्हिडिओ अशा काही फुटेज समाविष्ट आहेत. या सगळ्या फुटेजने सोशल मीडिया म्हणजेच टेलिग्रामच्या माध्यमातून विकल्या आणि करोडो रुपये कमवले. अशी चार्जशीट पोलिसांनी लिहून घेतली. सोबतच त्यांचा जबाबही पोलिसांनी लिहून घेतला आणि याचसोबत दुसरा होता तो म्हणजे प्राज राजेंद्र पाटील. त्याचं वय 20-21 वर्षच असेल आणि हा सांगलीचा रहिवासी आहे. हा देखील लातूरमध्ये प्रज्वल सोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. या दोघांनाही 19 फेब्रुवारीला राजकोटच्या क्राईम ब्रँचने अटक केली. आता या सगळ्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे कारण त्यांनी हे कसं केलं याबद्दल जबाब दिला. प्राज पाटीलने जबाब दिला की पैशासाठी त्याने हे काम केलं. खरं तर प्राज पाटील हा 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहे. लातूरमध्ये नीटच्या कोचिंगसाठी तो आला होता आणि या प्रकरणामध्ये तो प्रज्वलचा मुख्य साथीदार आहे. सगळ्या फायनान्शियल गोष्टी प्राज सांभाळायचा. तब्बल 20 राज्यातले 80 सीसीटीव्ही डॅशबोर्ड या टोळीने हॅक केले होते. टेलिग्राम ग्रुप चालवले, ज्यात सबस्क्रिप्शन विकलं. जवळपास 700 ते 4000 रुपये प्रत्येकी माणसाकडून त्यांनी जमा केले. एका ग्रुपमध्ये जवळपास 90 लोक होती. म्हणजे बघा, फक्त 20-22 वर्षाची मुलं हे सगळं करत होते. तेही आपल्या महाराष्ट्रातले. कमी वयात असं काहीतरी केलं ज्यामुळे आज ते जेलमध्ये आहेत. देशभरात त्यांच्या नावाची चर्चा होते आणि ही गोष्ट त्यांच्या घरच्यांसाठी अगदी लाजिरवाणी असणार आहे. पण या मुलांनी नेमकं हे दाखवून दिलं की सावध राहणं किती गरजेचं आहे. कुठल्याही ठिकाणी असल्यावर कोण आपल्यावर नजर ठेवून असतं हे सांगणं जरा अवघड असतं. त्यामुळे मॉलच्या चेंजिंग रूम मध्ये कपडे बदलताना, वॉशरूम मध्ये, हॉस्पिटलमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये देखील अशा घटनेला बळी पडलेले हजारो लोक आहेत. त्यामुळे तुम्ही आता सावध राहणं गरजेचं आहे असं आवाहन पोलिसांनी समाजाला केलंय. आतापुरतं इथंच थांबूयात. तुमचं या प्रकरणावर मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.